हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहतील आणि टर्निंग पॉईंट असणार आहे. या दोन खेळाडूला चांगला खेळ करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि तुम्ही पहा पहिल्या बॉलवरती जरूर एकदा वाली होती, त्याच्यानंतर हा बॉल डॉट फेकला जातो आहे. 4 षटकांची मॅच पाहायला मिळेल आणि इथून बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गुरुनाथ मध्येला प्राचारण केला जातो आहे. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय, अनुभवी खेळाडू आहे. परंतु समोर देखील तितकाच चांगला फलंदाज देखील पाहायला मिळतोय. परंतु डेफिनेटली हाही बॉल वेग पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर हाही बॉल डॉट पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा बॉल डॉट फेकला जातोय. 4 षटकांची मॅच इथून पहिल्या बॉलवरती आली होती, जरूर एक सिंगल आणि त्याच्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट गुरुनाथ मध्येच आम्हाला पाहायला मिळतोय. चांगला वेग, एक खरं तर चान्स मिळालाय पुन्हा एकदा वाघेरा टीमला. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, पहाडवरती चेंडू जरूर आढळला जातोय, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि भरपूर चांगला कनेक्शन पाहायला मिळतोय. आणि तुम्ही एक धाव जरूर पाहायला मिळाले जाते. एका धावीने धावसंख्येत थोडंसं बदल, धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये जर विचार केला तर बॅटिंग करत असताना टार्गेट मोठा उभा करावा लागेल बॅटिंग करत असताना टीम त्रिजी दोदानी टीमला. आणि इथून जर बॅटिंग लाईन कमी पाहायला मिळाली तर मग कठीण असणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग भरपूर चांगली करावं लागेल दोदानी टीमला. बॅटची टॉपिच तर लागली जाते, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि इथून अप्रतिम जल देखील टिपला जातोय. आणि इथून पहिला धक्का बसला जातोय त्रिजी दोदानी टीमला. फलंदाज बाद होईल गोविंद. बॅक टू द पॉवर लाईन. गोविंद समरी या खेळाडूकडे देखील अपेक्षा भरपूर होते, त्याला देखील आता मैदान सोडावं लागतं. पहिला धक्का बसला जातो टीम बॅटिंग करत असताना त्रिजी दोदानी टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बबनला. आणि इथून आता पूर्ण जबाबदारी बबनवरती असणार आहे, कारण 4 षटकांची मॅच आणि इथून चांगली बॅटिंग आणि चांगलं टॅटल मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आज एवढ्या लांबून प्रवास केलाय आणि इथून चांगला खेळ करावा लागणार आहे. शेवटचा बॉल या षटकातला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय गुरुनाथ मध्ये. कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं. पहा चेंदर सामरी लहान धामणी गावचे चेंदर पारदी, एक चांगली व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं पारितोषिकाला गेला जातो या बॅटरसाठी. पहा षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. 1000 वाढवले गेले, 500 नंतर आता डायरेक्ट 1000 वरती आले गेलेत. पहा पहिलं 500चं टार्गेट होतं, आता परून पहिलं षटक संपलंय, आता 1000 वाढले गेलेत. जशी षटकं कमी होते जातील तसं पारितोषिक वाढलं जाईल आणि तू जरूर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी. बॅटर या खेळाडूसाठी संधी असणार आहे. पहिले षटक संपले, धावसंख्या दापडकरती पाहायला मिळतील 2 धावा. दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात पाहायला मिळेल. पहा टीम वागेरा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे. बबनदादा निरगुडा यांच्याकडनं पारितोषिक, बबनदादा भगत यांच्याकडनं पारितोषिक आलं गेलंय. जर 6 बॉलमध्ये जर एखादा षटकार आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल बॅटरला. अजून एक संधी आहे. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आकेश मध्ये. कॅश आमच्याकडे जमा आहे, फक्त 6 मध्ये आता एखादा षटकार ठोकायचा आहे आणि 200 रुपये कॅश प्राइज कोणाला असेल जरूर पाहायला मिळेल. फटका भरपूर चांगला मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल थांबणार नाही. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. दुसऱ्या षटकाला सुरुवात, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. या मॅच मध्ये कुठल्या प्रकारे खेळ राहील हे देखील पाहायला मिळेल. बिट विकेट पुन्हा एकदा बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळाली जाते. चांगलं कनेक्शन, चांगलं थ्रो आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 7 या आकड्यावरती पोहोचली जाते. दुसऱ्या षटकाला सुरुवात, अंकेशला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर सिंगल आणि इथून स्ट्राईक आता मिळाली जाते बॅटिंग करत असताना. बबनला आपण पाहतोय. चांगली मॅच, चांगला रंगतदार सामना पाहायला मिळतोय. बॅटची टॉपिच लागली जाते. फटका भरपूर चांगला, गॅप सिलेक्शन शोधली, बॉलला पंच सक्सेसफुल. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, आला एक चौकार. धावा मिळतील 4. मला आवडस तुझे हिरो, बाकी तुझे समोर आख जिरो.
बॉलचा खेळ संपला वरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती प्रहार. फलंदाज आपण पाहतोय बबन गडखळ. या फलंदाजाकडनं आज धमाकेदार चौकार पाहायला मिळाला. क्लासिकल फटका होता. धाव संख्येत बदल. धाव संख्या 11 धावा. धाव फलक्यावरती पाहायला मिळताय, कारण इथून अशीच मोठे फटके येणं मी तर म्हणेन फार महत्वाचं असणार. 3G दोदानी टीमला बॅटची टॉपिज लागली जाते. थीड स्लिप मध्ये शतरक्षक आहे आणि इथून टिपला जातोय झेल. ज्या खेळाडूकडनं आला होता चौकार तो फलंदाज होईल देखील बाद. धक्का क्रमांक लागेल दुसरा फलंदाज बबन गडखळ. बॅक ठता पावा लाईन. चावलाई पटी कलगली मनगटी चावलाई पटी कलगली. त्याने या खेळाडूचा देखील डंका राहिलाय. भरपूर लहानपणापासून क्रिकेटचा वेळ आहे या खेळाडूला, परंतु आज मी तर म्हणेन 40+ देखील असेल. परंतु आज गावाच्या नावाने आज संघ उतरला गेलाय आणि प्रत्येक टीम्स मी तर म्हणेन गावाच्या नावाने संघ उतरले जातात. आणि आज गावाचं नाव पुढे न्यायचं असेल तर मग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगल्या रीतीने करावा लागेल. आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती कानू बसमाला प्राचारण केला जातोय. आता इथून कानू बसमाला देखील चांगला खेळ करावा लागेल आपल्या टीमशी. आतापर्यंत 2 महत्वाचे विकेट बाद झालेत आणि इथून 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय कानू बसमा आणि दिलीप हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती 4 बॉलचा खेळ संपला जातोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. पायसे 2 बॉल मध्ये एखादा विकेट पाहायला मिळेल का? फलंदाज कानू बसमा. व्हाईट ऑर्कलचा लेंथ वापरण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट किपर कडनं चुका पाहायला मिळतात आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाल्यात 22च्या या 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतील 15 धावा धावफलक्यावरती. चांगला शेवटचा बॉल या बॉलवरती पहाट टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅकफुट मारण्याचा प्रयत्न होता. लक कटर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि थोडा डेफिनेटली हा बॉल फुटवरचा वापर केला होता आणि इथून डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो. आणि षटक क्रमांक संपलं जात आहे 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहायला मिळतील 15 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या जातात. चला टीम वागेरा उशीर करायचं नाहीये. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायचे. 8 मिनिटं झाले गेलेत. अजूनही तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 1 षटक कव्हर करायचंय. त्याच्यामुळे वेळ वाचवा आणि सामना लगेच स्टार्ट करायचंय. कुठलाही वेळ करू नका, कारण ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट आहे आणि त्याच्यानंतर ज्या टीम्सनं या स्पर्धेला खरं तर फसवणूक केली आहे आम्ही जरूर त्या टीमची नावं घेणार. आणि या खरं तर या स्पर्धेमध्ये जो आयोजकांचा जो निर्णय आमच्यापर्यंत येणार त्या युट्यूब वाहिनीच्या नुसार खरं तर ज्या टीम्स फसवले गेले आहेत त्यांचा निर्णय आयोजक घेणार आहेत आणि जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026 पणसवाडी नगरी आम्हाला पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा केली जाते. प्रत्येक वर्षी वेगवेगळा फॉर्मॅट आणि भरपूर चांगल्या अफाट मेहनत. खरं तर मी या स्पर्धेचे जेवढे आयोजक असतील त्यांचं कौतुक करेन. सुरेश भगत 3ऱ्या षटकाला सुरुवात. क्रॉस द लाईन फटका भरपूर चांगला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक आहे परंतु कनेक्शन देखील चांगलं पाहायला मिळतोय. इथून मिळेल फक्त 1 सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 16 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळेल कानू बसमा. कानू बसमानी जर 3 षटकात ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि चौकार हॅट्रिक देखील ठोकली तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संधी आहे परंतु संधीचं सोनं करावं लागेल बॅटरला. स्ट्रेट टॉप मध्ये उडवला जातोय. फटका भरपूर चांगला आणि बॉलला फेकून दिला जातोय एका टप्प्यानं बॉर्ड लाईनच्या पलीकडे. कानू बसमा ब्रँड चौकार. धावा मिळतील 4. या खेळाडूकडे दम भरपूर आहे, कारण या खेळाडूची बॅटिंग मी भरपूर वेळा प्रत्येक वेगवेगळ्या परिसरामध्ये पाहिले गेले आणि कानू बसमाकडे दम भरपूर आहे, परंतु समोर देखील तितकीच दमदार आहे. शॉर्ट पिच बॉल आक्रमण गॅपमध्ये बॉलला ढकलला जातो. शतरक्षक आहे. एकदा मिळाले जाते. दुसरीचा कॉल होईल की नाही, परंतु कनेक्शन भरपूर चांगलं पाहायला मिळतंय आणि इथून मिळेल फक्त 1 सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहायला मिळतील 21 धावा धावफलक्यावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग सिंगल डबल त्याचनंतर एखादे मोठे फटके पाहायला मिळतात, कारण 3G दोदानी टीमला देखील माहिती आहे 4 षटकांचे आपल्याला टार्गेट मोठा करायचा आहे.
कारण बॉलिंग अटॅक त्या टीमकडे भरपूर चांगला आहे. परंतु इथं काय घडलं जात आहे तशाचा तसा प्रतिउत्तर. बॉल थांबणार नाही, बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अजून एक धमाकेदार चौकार, धावा मिळतील 4. बोला गणपती बाप्पा. दिलीपच्या बॅटमध्ये हा ब्रास्ट पाहायला मिळाला होता. फटका भरपूर चांगला, शॉर्ट पीस बॉल होता, आक्रमक जरूर पाहायला मिळाला आणि इथून 4 धावा पाहायला मिळाल्या. 4 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 25. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहे. या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये अजून ब्रास्ट पाहायला मिळतील का? स्लो पद्धतीचा बॉल होता, फसवा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला जाग्यावरती थांबवलं जात आहे. कारण जेव्हा जेव्हा गोलंदाजावरती मी तर म्हणेन मोठे रट्टे बसले जातात, चौकार षटकार मारले जातात आणि तेव्हा तेव्हा गोलंदाज जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि तो जरूर 5वा बॉल डॉट फेकला जातो. या षटकातला शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळेल दिलीप सांबरी. त्याही खेळाडूकडनं जरूर 1-2 चौकार पाहायला मिळाले, अपेक्षा भरपूर. ओहो, काय फटका पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार. येतोय दिलीपच्या बॅट मध्ये धमाकेदार षटकार, धावा मिळतील 6. क्या बात आहे, काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. दिलीप सांबरी शेवटच्या बॉलवरती तडाखा पाहायला मिळाला, अप्रतिम बॅटिंग. इथून सर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ संपला जातोय. 31 धावा, 31 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहे. आणि इथून आपण पाहतोय पद्माकर दादा चौधरी साहेबांना, दोदानी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व सध्या स्क्रीनवरती. टासिंग डायलामेट आणि त्यांची संपूर्ण मित्र परिवार टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. आज खरं तर दोदानी टीमच्या आपण पाहतोय 3G दोदानी टीमला मी तर म्हणेन भरपूर सपोर्ट आहे आणि खरं तर त्यांची टीम्स देखील आम्हाला पाहायला मिळते आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सूरज निरगुडा. 6 बॉलचा खेळ बाकी. आता इथून 6 बॉल मध्ये दोन्ही खेळाडूला आता डंका पिटावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती आम्हाला फलंदाज पाहायला मिळेल कानू बसमा, तर नॉन स्ट्राईक एंडवरती दिलीप सांबरी. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सध्या 31 धावा धावफटक्यावरती लागल्या गेल्यात. आता इथून येणारे 6 बॉल मध्ये टार्गेट सेट कुठपर्यंत असेल बॅटिंग करत असताना 3G दोदानी टीम हे जरूर पाहायला मिळेल. पहिला आज बॉल खोला टाकला होता, तिथून चुक्या करताय क्षेत्रक्षण आणि इथून क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार, धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 35 धावा धावफलकावरती. थँक्यू. पाहुण्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होता. खऱ्या अर्थाने पाल्यापत्र गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय अजयदादा मोरावकर आणि तसंच त्यांच्या सोबतीला जितेशदादा म्हात्र्या यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्याचं शुभ आगमन आपण पाहतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मात्र शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय अजयदादा मोरावकर आणि तसंच त्यांच्या सोबतीला जितेशदादा म्हात्र्या यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. जशी मान्यवरांची इथं आम्हाला पाहायला मिळाली उपस्थिती, तशी इथून बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. काय फटका, स्ट्रेट टॉप मध्ये बॉलला उडवला होता आणि बॉलला फेकून दिला होता बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सीमा पारासाठी 6 धावांचे पहा रिफ्लेक्शन प्रॉपर बॅटच्या मनोत आणि फलंदाज आपण पाहतोय कानू बसमाच्या बॅटमध्ये हा धमाकेदार षटकार पाहायला मिळाला आणि डायरेक्टली ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉर्डर लाईनच्या पलीकडे फेकून दिला होता. चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्येत बदल, धावसंख्या वाढती चालली आहे. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 2 बॉलचा खेळ अजून 2 बॉलचा खेळ संपला जातो आणि 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. जर 4 बॉल मध्ये अजून 1-2 मोठे फटके आले तर मी तर म्हणेन या मॅच मध्ये कानू बसमाचा बोलबाला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅटची टॉपिज लागली जाते. आता चुक्या होणार नाही क्षेत्ररक्षकाकडून. शेवटच्या मोमेंटला टिपला जातो जेल आणि तो धक्का क्रमांक लागेल 3. फलंदाज कानू बसमा बॅक टू द पबलॅन. पुढच्या इनिंग मध्ये आम्हाला जरूर कोण कोणावरती भारी असणार
हे पुढच्या इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळेल. परंतु इथून 3 बॉलचा खेळ संपलाय, 3 बॉलचा खेळ बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण गडखळला प्राचारण केला जातोय. सध्या स्ट्राईक एंड वरती हा बॉल यॉर्कर पद्धतीचा पाहायला मिळतोय. प्रॉपर यॉर्कर टप्पा पडल्यानंतर इथून फलंदाजाला नाचवलं जात आहे. कारण नवीन फलंदाज आहे, कारण कानू भस्माची बॅटिंग भरपूर चांगली रंगली गेली होती, परंतु बॅटची टॉपेज लागली जाते, फटका फसला गेला आणि खरं तर 2 स्लिप मध्ये फाईन लेग मध्ये तो झेल टिपला गेला आणि महत्वाचा झेल होता. आणि इथून आता जास्तीत जास्त स्ट्राईक मी तर म्हणेन दिलीप सांबरेला आता देणं फार महत्वाचं असणार आहे. कारण दिलीप सांबरे ओपनर ब्लास्टर आहे, त्याच्या बॅटमधला 2 चौकार 1 षटकार देखील पाहायला मिळत आहे. हा बॉल वेग भरपूर पाहायला मिळाला, परंतु लेंथ खरा पाहायला मिळते. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अवंतर धाव पाहायला मिळते. अभ्यंतर धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळतील 42 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. टार्गेट मी तर म्हणेन 4 षटकांमध्ये ज्या धावांची गरज होती, कारण पहिल्या षटकांमध्ये विचार केला तर धावा थोड्याशा कमी पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकापासून सुरुवात अप्रतिम राहिली गेली होती. दिलीप सांबरे आणि कानू बसमा या 2 फलंदाजाकडनं अप्रतिम खेळी. हाई बॉल वेगवाट टाकण्याचा प्रयत्न होता, विकेट किपर कडनं थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळतं 3rd स्लिप मध्ये आणि इथून जरूर 1 धाव पाहायला मिळते. एका धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 43 धावा धावफलकीवरती पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर अंतिम शेवटचा बॉल 2 बॉल, शेवटचा बॉल, शेवटचा अंतिम टार्गेट सेट बॉल पाहायला मिळेल. पाहिजे शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय दिलीप सांबरीला. अपेक्षा असेल या खेळाडूकडे शेवटच्या बॉलवरती दिलीप सांबरीचा ब्रँड पाहायला मिळेल का, हे जरूर पाहायला मिळेल. बॅटची टॉपेज लागली जाते, फटका फसला बॉलर मध्ये स्वतः गोलंदाजाची दादागिरी, परंतु इथं खराब क्षेत्ररक्षण आणि इथून मिळेल फक्त 1 सिंगल आणि इथून षटक क्रमांक संपलं जाते 4 आणि 24 चेंडूचा खेळ संपला जातोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 44 येणारे 24 बॉल मध्ये 45 धावींची गरज असणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असणार वाघेरे टीमला. नेक्स्ट मॅच चिंचवली ब आणि गायचरणवाडी. पहा पहिला पुकार असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणे हे फार महत्वाचं असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की लगेच या नाणेफेकीसाठी आपल्या टॉच बॉक्स मध्ये आवाजामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील स्वप्नील हवाले आउट टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आपण जर का पाहिला गेला इथून पहिल्या फेरीतील अंतिम सामना शेवटचा कॉल असेल चिंचवली बी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट गायचरणवाडी टीमचे कॅप्टन टॉससाठी जॉईन व्हायचं आहे. आपल्याकडे वेळ आपण सन्मानाकडे वळतोय खऱ्या अर्थानं, आपण सन्मानाकडे वळतोय खऱ्या अर्थानं. आपण जर का पाहिला गेला पालेबुद्रुक गावातील दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अजयदादा मोरावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानात स्वीकार करायचा. सातत्याने आपण जर का पाहिलं गेलं क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम, आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आहे, आयोजकांप्रती असलेलं अफाट प्रेम आणि त्या प्रेमाखातर आज त्यांची मोलाची उपस्थिती आपण पाहतोय. आणि या स्पर्धेच्या वतीने आपण जर का पाहिलं गेला अजयदादा मोरावकर पालेबुद्रुक यांचा हा विशेष सन्मान, माईचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, हा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहू शकाल. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि त्याच्याकडे सातत्याने पाहिले जातं. आज त्यांची मोलाची उपस्थिती आहे आणि त्यांचा हा विशेष सन्मान. पुढील सन्मान पाहायला मिळेल आपण जर का पाहायला गेला जितेश दादा मात्र्या यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सातत्याने या परिसरामध्ये यांच्या माध्यमातून फार चांगले योगदान आपल्याला पाहायला मिळतं आणि आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आहे आणि हा त्यांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. जितेश दादा मात्र्या यांचा हा शुभ सन्मान आपण पाहू शकाल. सातत्याने आपण जर का पाहिलं गेलं आज दुसऱ्या रात्रीमध्ये अनेक अतिथी मान्यवरांची उपस्थिती आणि त्या सर्व अतिथी मान्यवरांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय. जितेश दादा मात्रे यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र संपन्न होत असताना आपण खऱ्या अर्थाने पुढील सन्मानाकडे वळूया. या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेला सातत्याने क्रिकेटवरती ज्यांचा नेहमी प्रचंड प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर का पाहिलं गेला महसूल सेवक दोदानी गावातील एक फार मोठं व्यक्तिमत्व आदरणीय पद्माकर दादा चौधरी यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सातत्याने आदिवासी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा ज्या ज्या वेळी असतात त्या वेळी आम्ही त्यांची उपस्थिती पाहत असतो आणि आज देखील त्यांची उपस्थिती आपण पाहू शकाल. आणि सातत्याने क्रिकेटवरती असलेला प्रचंड प्रेम, आपण जर का पाहिलं गेलं क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आणि आज त्यांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण जर का पाहिलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026 मध्ये त्यांचा हा विशेष सन्मान आपण पाहतोय. तसेच पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल युवा कार्यकर्ता धोदानी गावातील रामजी पारधी या सर्वांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सातत्याने त्यांच्या सोबतीला आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि आज त्यांचा देखील हा विशेष सन्मान आपण पाहतोय. रामजी पारधी यांचा हा सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. तसेच
आपण जर का पाहिलं या स्पर्धेसाठी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अजयदादा मोरावकर याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनस्वी आभार असतील. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिलं गेला धोदनी गावातील युवा कार्यकर्ता आदरणीय रामजी चौधरी या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील खऱ्या अर्थाने आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. आज त्यांच्या गावातील संघ खेळतोय आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी आज त्यांची उपस्थिती फार मोलाची आपण पाहतोय. जर का दोदानी संघाने हा सामना जिंकला तर त्या संघासाठी महसूल सेवक दोदानिया पद्माकर दादा याचकडून देखील तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण टीमसाठी दिले जाईल. तसेच आपण जर का पाहिलं गेलं जितेश दादा मात्रे याचकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयाची नगद धनराशी त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनस्वी आभार. पुढील सन्मान आपण पाहतो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेला युवा कार्यकर्ता आदरणीय बाळूजी सांबरे या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सातत्याने आपण जर का पाहिलं गेलं पद्माकर दादा चौधरी यांच्या खांद्याला खांदा लावून हे सातत्यानं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत असतात. आज देखील त्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा शुभ सन्मान आदरणीय बाळू सांबरे युवा कार्यकर्ता आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र संपन्न होत असताना आणि पुढील सन्मान आपल्याला जरूर विशेष पाहायला मिळेल. आपण पाहिलं गेला एक युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं आपण पाहतोय पद्माकर दादा यांचे चिरंजीव ध्रुवदादा चौधरी यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक यंग डॅशिंग डायनामाइक हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय ध्रुवदादा चौधरी यांचा हा सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे ज्या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान करणं देखील तेवढीच गरजेचे आपण पाहू शकाल. कारण आलेल्या अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपली भारतीय संस्कृती जपत असताना आमच्या आयोजन वर्ग आपण पाहतोय आणि हा विशेष सन्मान या ठिकाणी मात्र पद्माकर दादा यांचे चिरंजीव ध्रुवदादा चौधरी यांचा हा सन्मान आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सर्व मंचावरती उपस्थित अतिथी मान्यवरांचा मात्र पुन्हा एकदा शब्द सुनानं मी पुन्हा एकदा स्वागत व्यक्त करेन. चिंचोली बी टीमचे कॅप्टन जॉईंट आहेत त्यांच्या अगेन्स्ट गायचरणवाडी टीमचे कॅप्टन बघा टॉससाठी जॉईन व्हायचं. खऱ्या अर्थानं आपल्याला अंतिम सामना पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील चिंचवली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट गायचरणवाड्या. लक्ष उद्या मॅचच्या दिशेने कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील प्रवीण वाग्या. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिक्या शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुत्या. अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि कार्लेगडाची कुलस्वामिनी आई एकवीर चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेला अर्थातच आजची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीला मात्र सुरुवात करूयात. जब्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला वाघेरा संघाने त्यांना फाईट करतो 3G धोदानी लढत मैदानाच्या आतमध्ये चालूया. पहिल्या हाफचा खेळ समाप्त झाला 44 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना 3G धोदानी टीमनं आणि 45चं टार्गेट इथनं सेट केलं गेलं. पहा पहिल्या बॉलवरती अगदी पाहिलं तर 2 धावा आल्या. दुसऱ्या बॉलवरती हा बॉल अगदी पाहिला आपण तर ऑफ स्टिकच्या बाहेर चालला. अनिल टेंबे सरांचा इशारा येतो इट इज अ वाईट बॉल. येस वाईडच्या मदतीने पहा धावसंख्या ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे झाले 3 अंकावरती टोटल धावसंख्या यावेळी मात्र जाऊन पोहोचली. आतापर्यंत एकही चेंडू रिलीज झाला नाहीये म्हणजे थोडीशी खराब गोलंदाजी. यावेळी पहा हा फटका चांगला गॅप मध्ये मिड विकेट मिड ऑन रिजनला बॉल सीमारेषा पलीकडे येतो. इनिंगचा पहिला दमदार स्ट्रोक फलंदाज जोमा निरगुडाच्या बॅटमध्ये ठोकलेला हा शानदार चौकार. थँक्यू सो मच. तर इथून बघा शेवटचा कॉल असेल गायचरणवाडी टीमचे कॅप्टन टॉससाठी जॉईन व्हायचं आहे. चिंचोली बी टीमचे कॅप्टन जॉईंट आहेत. आपण जर का पाहिलं गेले या स्पर्धेसाठी आदरणीय महसूल सेवक दोदनिया पद्माकर दादा चौधरी याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपये आर्थिक सहकार्य त्यांचं देखील मनस्वी आभार. तसेच राम पारधी याचकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपये आर्थिक सहकार्य त्यांचं देखील मनस्वी आभार. आणि आपण जर का पाहिलं गेलं पालेबुद्रुक गावातील एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अजयदादा मोरावकर याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि तसेच त्यांच्या सोबतीला जितेश दादा मात्या पालेबुद्रुक याचकडून तब्बल 2,000 या सर्व देणगीदार दानशूर व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी ट्रॉफी मध्ये आणि स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक लाख आभार. येस थँक्यू सो मच. अगदी सर्वांचं मनपूर्वक अधिकाधिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहिला ब्रेक थ्रू आणि मैदानाच्या बाहेर जोमा निरगुडाचं पहिलं विकेट. मैदानाच्या बाहेर झालं वाघ्या टीमला पहिला करारा झटका. बॅक टू दी डगआउट जोमा. सोनू तुझ्यावर
प्रेम झालाय लपून लपून मला ये गो सीमा रेषा पलीकडं येतो अजून एक दमदार चौकार फलंदाज आकेशच्या बॅट मधून 4 धावा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे. पुढचा बॉल अगदी कशा रीतीनं मैदानाच्या आतमध्ये परंतु इथे सापळा रचला गेला ट्रॅप केलं गेलं आकेशला आणि फलंदाज आकेशच्या देखील पारीचा अंत. दुसरा करारा झटका जय वागेश्वर वाघेरा टीमला आणि फलंदाज बाद. थँक्यू सो मच. पहिल्या फेरीतील अंतिम सामन्यात टॉस होईल आपण पाहतो चंद्रकांत इलेव्हन गायचरणवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल चिंचवली बे. बदलापूर आणि रसायन विभागातील हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. टॉस केला जातो आपण पाहतो पद्माकर दादा चौधरी यांचे शुभ असे टॉस जिंकलाय. गायचरणवाडी टीमने फक्त डिसिजन कळवायचं आपल्याकडे वेळ कमी आहे. टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले जाईल चिंचवली बे टीमला. जसा सामना हा संपेल आपण मात्र दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे. पुढचा सामना देखील अप्रतिम पाहायला जरूर मिळेल आपण पाहतोय. आणि इथून लक्ष विद्या मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी मात्र कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील प्रवीण माग्या. अंतिम बॉल पाहता आपण 38 सर्कलचं पहिलं षटक अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये वसंतचा असेल. या बॉलवरती पहा अक्रॉस बॅटने खेळायचा होता परंतु ती लाऊड अपेल यावेळी पहा पंच दर्शवतील की हा चेंडू डॉट इथे रिलीज केला जाईल. मोठा अपील पहा आणि तिथं अपील मध्ये अगदी उत्साह भरपूर जास्त पाहायला मिळाला. विश्वास अगदी त्या ठिकाणी कमी आपण पाहता आणि पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना इथं जय वागेश्वर वाघेरा संघ टोटली जाऊन पोहोचला. तो म्हणजेच 2 विकेटचं नुकसान 11 धावा टोटल वाघेरा संघाच्या आतापर्यंत. डीजे समाधान ऑन स्ट्राईकला एखाद दुसरा मोठा ब्लास्ट 34ची गरज होती. 18 मध्ये आता एका धावेनं समीकरण थोडस कमी पाहायला मिळेल. 17 बॉल अजूनही 33 धावेंची गरज आहे पहा वाघेरा टीमला. यावेळी पहा लांदा कार्पेटनं सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड फटका सरळ खेचला. 1 मिळाली दुसरीचा कॉल आणि इथे खराब थ्रो झाला. 2 धावा पूर्ण झाला पहा. एस गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. डीप मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग. आउटफील्ड फास्ट मैदानाची. मैदान तेवढंच चांगल्या पालेश्वरीचं क्रीडांगण जर विचार केला मित्रांनो तर मागच्या 6-7 दिवसामध्ये ही स्पर्धा
अगदी मागची स्पर्धा देखील आपण पाहिली पालेश्वरी ट्रॉफी या मैदानावरती पार पडली आणि त्याच्यानंतरचं अगदी पुन्हा एकदा भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी ग्रामस्थ मंडळ फणसवाडी आयोजित अगदी शानदार आयोजन पहा. यावली हा बॉल देखील ललांदा कार्पेटनं हाफ ट्रॅकल बॉल आणि तिथनं विकेट किपर अगदी सहजरित्या गॅदर करतात बॉलला. आज डेफिनेटली आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये एखाद दुसरा मोठा ब्लास्ट होईल का फलंदाज समाधानकडनं. 45 धाब्यांचा आकडा गाठायचा, इथे धाबा बनवायच्या, चेस करायच्या जय बागेश्वर बागेरा टीमला. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती रोहिदास निरगुडा. यावेळी पहा अजून एकदा आडवा बॅटने खेचायचा होता, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता पण तो बॅट अंपायरचा संपर्क नाही. लेग बायज यस अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे जोडली जाते. अगदी चांगली गोलंदाजी. कालच्या रात्रीमध्ये काय सामना केला होता, मोर्या धोतानी संघ देखील शेवटपर्यंत टिकून राहिला होता परंतु अंतिम लढत पाहिली ती म्हणजेच ढोकवाडी संघ अगदी रोहा तालुक्यातला संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जय भोलेनाथ गाडेश्वर संघामध्ये अंतिम फाईट झाली. अंतिम फाईट मध्ये गाडेश्वर संघाला कुठेतरी थोडीशी हार मारावी लागले आणि टॉप 6 मध्ये इथं पाहिलं तर रोहा तालुक्यातील ढोकवाडी संघ छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीच्या अगदी टॉप 6 मध्ये त्या संघाने प्रवेश केला. पहा यावेळी पहा जड मध्ये फेकला, खोलातला बॉल खेळून काढलाय अगदी डाऊन दी ग्राउंड, सरळ बॅटने दुसरीचा कॉल, चुका झाल्या. 3G धोदानी टीम तिसरे धावेचा प्रयत्न करेल इथनं वागेरा संघ आणि पहा कॉल दिला जात होता. संतोषला माहिती होता रिस्की धाव त्या ठिकाणी मिळू शकते परंतु समाधान जागेवरती स्तब्ध राहिला आणि पाहता आपण 2 धाबेवरती अगदी समाधान मानत असताना वागेरा संघ आता मात्र जर पाहिलं तर टोटली धाबत संख्या जाऊन पोहोचल्या 17 धाबा धावपटणावरती. पहा लागल्या गेल्या 2 विकेटचं नुकसान. इथनं जर विचार केला तर जय बागेश्वर वागेरा संघ आपण पाहता टोटली जाऊन पोहोचला. चांगली गोलंदाजी बॅकअप चांगला दिलं जातं, फिल्डिंग डिपार्टमेंट साथ देतात. यावेळी पहा संतोष निरगुडाला देखील जागेवरती स्तब्ध केलं जात होतं आणि पाहता आपण अगदी जर विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 17 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या त्या म्हणजे जय बागेश्वर वागेरा संघाच्या. आता पहा इथनं उत्तरार्धामध्ये अजूनही सामना शिल्लक असेल, बॅलन्स असेल. 12 बॉल आणि 28 धाब्यांची अजून गरज जय बागेश्वर वागेरा टीमला. एस पाहिजे 3G धोदानी संघ आपल्याला टाइम अलर्ट केलं जाईल. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण थोडंसं सहकार्य करा. अगदी पहिली 3 षटकं आहेत ना, पहिल्या 15 मिनिटांमध्ये जर आपण संपवली नाही तर शेवटच्या षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या रिंगणामध्ये घावा लागेल. ह्याची नोंद आपण घ्यायची फिल्डिंग डिपार्टमेंट. म्हणजे पहा 3G धोदानी संघ त्याच्यानंतर जेवढे काय फिल्डिंग डिपार्टमेंट असेल ना प्रत्येक मॅच मध्ये पहा पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं दिले जातील आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर उशीर झाला तर अंतिम षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या रिंगणामध्ये तुम्हाला घ्यावा लागेल, याची नोंद घ्यायची. पहा 12 बॉल अजून 28 धाब्यांची गरज. पहिल्या 12 मध्ये बनवल्या 17, 2 विकेटचं नुकसान राहिलं गेलं. आता इथनं पहा 12 बॉल आणि अजून इथनं पाहिलं तर 28 धाब्यांची गरज. मोठे ब्लास्ट इथनं ठोकावं लागतील. फलंदाज समाधानमध्ये देखील क्षमता आहे परंतु ते मोठे ब्लास्ट इथनं ठोकले जातील का. आणि गोलंदाज इथनं पहा बॉलिंग ट्रॅक वरती आला गेला तो म्हणजेच 3G धोदानी टीमचा तिसरा ट्रम्प कार्ड मधुकर भस्मा बॉलिंग ट्रॅक वरती. यस गेम स्टार्ट. आडवा बॅटने खेळायचा होता हा बॉल आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क नाही. जेवढे चेंडू इथनं आपण पाहिलं तर राजन जर डॉट आले तेवढा प्रेशर इथनं जय बागेश्वर वागेरा संघावरती वाढत जाईल परंतु मोठे ब्लास्ट आतापर्यंत आले नाहीयेत, मोठे फटके आले नाहीयेत, ते मारावे लागतील. संतोष मध्ये देखील क्षमता परंतु गोलंदाजीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शानदार गोलंदाजी पार पडली जाते. यावेळी पहा ट्रॅप केलं बॉल आधी फुटवेअरचा वापर करून फटका मारायचा होता परंतु तिथे 1 सिंगलला प्राधान्य दिलं जाईल आणि एका धाब्याच्या मदतीने पहा हलवा रीतीनं कासवाच्या गतीनं का होईना धावसंख्या पुढे झाली आहे. यस 45 धाब्यांचा आकडा गाठायचा परंतु आज जर विचार केला मित्रांनो तर एक चांगली गोलंदाजी आणि चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट बॅकअप देत असताना 3G धोदानी संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतो. गोलंदाज तयार. यावेळी पहा ट्रॅप केला अजून एकदा क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी अजून एकदा जर पाहिलं तर इथे चोरटी धाव घेतली जात होती आणि फलंदाज समाधान निरगुडाला अगदी या ठिकाणी धावचीत मध्ये बाद व्हावा लागेल.
तिसरा करारा झटका जय वागेश्वर वाघेला टीमला आणि फलंदाज बाद झाला समाधान निरगुडा. बॅक टू द डगआउट डीजे. यस पहा दोन्ही संघाचा या ठिकाणी जिंकला. अगदी विजय संपादित केला तर सन्माननीय पद्माकरजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून पहा त्या संघाला 1000चं पारितोषिक दिलं जाईल. पहा अगदी शानदार संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. पाहुण्यांचं देखील सहर्ष स्वागत. लाफ केला इथनं फटका एक्झिक्यूट केला गेलाय. एलिव्हेशन पाहायला मिळाला आणि फटका जाईल फ्लॅटेड स्ट्रोक. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय फलंदाज संतोषच्या बॅटमध्ये ठोकलेला हा शानदार बिग हिट मॅक्सिमम स्ट्रोक षटकार. केलेली गोलंदाजांना चुकी पहा राजन. मोठा ब्लास्ट. अजूनही 2 बॉल्स आहेत खेळ बाकी असेल. दाबा ती कंप्लीट झाल्या. 25 येणारे बॉल इथनं असतील टोटली आपण जर पाहिलं तर 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 20 धाब्यांची गरज. सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये जाऊन पोहोचला. यावेळी पहा हा देखील स्क्वेअर कट करायचा होता परंतु इथे बॅट नंतर पॅड वरती एक सिंगल मिळाली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आपण जर पाहिलं तर भयान शांतता होती आणि तशानंतरचा आधी मोठा हा अपील केला जात होता. पहा मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने पहा संघ पुढे चालला टोटली 26 अंकावरती. आता समीकरण राहिले 7 बॉल आणि 19 धाब्यांचं अजूनही गरज आहे. पहा सामना कोण जिंकेल अजूनपर्यंत आम्ही सांगू शकत नाही. लाईव्ह डिपार्टमेंट देखील त्यांची कामगिरी बजावता त्यानंतर आपण पाहू शकाल. अगदी कॅमेरा मान देखील पूर्णपणे चेंडूला फोकस करतात. यस यावेळी पहा हा चेंडू देखील सटीक लेंथ आणि तिथे मात्र आपण पाहता डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू निघून चाललाय. आता समीकरणामध्ये ट्विस्ट मॅच मध्ये ट्विस्ट रोमार्श स्थिती मैदानाच्या आतमध्ये वाढेल. येणारे बॉल 6 आणि विजयासाठी गरज आहे 19 धाब्यांची. येस पहा इथं प्रवीणसाठी अगदी ऑफर असेल. सुवर्ण संधी आमचे पप्प्याभाई पारदी यांच्याकडनं पहा बॅक टू बॅक 3 स्ट्रोक आले. जरी चौकार जरी षटकार तर 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. पहा त्यानंतर पहा जर त्रिजी दोदानी संघाने सामना जिंकला तर सन्माननीय पद्माकरजी चौधरी महसूल सेवक धोदानी अगदी पहा साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल टीमसाठी. पहा दोन्ही संघांसाठी ऑफर्स दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी. परंतु इथे पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. यस 6 बॉल 19 धाब्यांची अजून गरज आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल चंद्रकांत 11 गायचर आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचवली ब यांच्यामध्ये पुढची फाईट अर्थातच अंतिम फाईट असेल ना स्वप्नील. यस दुसरी रात्र आणि शानदार स्पर्धा चालू आहे मित्रांनो. यस दिलीप सांबरी बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉल 19. यावेळी पहा संतोषनं ठोकलेला हा शानदार मोठा ब्लास्ट. चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय. बिग 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 हिट षटकार. थँक्यू सो मच. यस आता मॅच मध्ये ट्विस्ट. पहिला बॉलवरती ठोकलेला षटकार. बॉल आता शिल्लक 5 आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. 32 पर्यंत संघ पोहोचला. 5 बॉल 13. इथे जर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले मैदानामध्ये तर हाय होल्ड सिच्युएशन मध्ये संघ जाईल सामना जाईल यामध्ये शंका नाहीये. मी म्हटलं डॉट बॉल आला राजन आणि आता इथे मात्र ट्विस्ट वाढेल. पहिला बॉल सिक्सर दुसऱ्या बॉलवरती हा चेंडू डॉट
आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज. कालच्या रात्रीमध्ये देखील रोमांचक स्थितीमध्ये सामने गेले होते. आज देखील तीच मजा, तेच ट्विस्ट पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. यावेळी पहा बॅटची आउटसाइड टच, मिळालेलं विकेट. संतोष निरगुडाला परतावं लागेल. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. डीजे बोला जय श्रीराम. भारत माता की. गणपती बाप्पा. हेच पहा, याच छोटे कलाकार आपण लगेच या. तुमच्यासाठी बक्षीस आलेलं आहे, लगेच या मंचकावरती याचा. जिथं आमचे रामा भगत यांच्याकडनं पहा, या ठिकाणी पाहता आपण त्यांच्यासाठी बक्षीस आलेल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे नरेश दादा भगत या ठिकाणी ते बक्षीस देताना आपण पाहता. चिमुकला ना मॅचला एन्जॉय करतात पहा. जरी नाईट स्पर्धा असेल तरी पूर्णपणे पहा डोळ्यामध्ये तेल झाकून ही स्पर्धा या ठिकाणी गाजवली जाते. या 6 बॉल इथं आपण पाहता डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं तर स्वप्नील सामना रोमांचक स्थितीमध्ये जाईल. डॉट बॉल आला आणि स्ट्राईक अँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. सोनू निरगुडा, त्याच्यामध्ये क्षमता आहे. अजून बॉल राहिले शिल्लक 2. मोठे ब्लास्ट येतील का? परंतु इथे काय घडलं? एक विकेट कीपर आणि फर्स्ट स्लिप मधलं क्षेत्ररक्षक चुकी झाली. बॉल सीमा रेषा पलीकडे या 22च्या स्वरूपामध्ये येतोय शानदार चौकार. यस 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 धावा. आता इथनं पहा शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी गरज 9 धावांची. पहा काय वापसी केली आहे 3G दोदानी टीमनं. अप्रतिम, जबरदस्त. वाघेरा संघ असं वाटलं की सामना जिंकेल, परंतु गोलंदाज अगदी शेवटच्या गोलंदाजानं मंत्रमुग्ध केलं आणि सामन्याला कलाटणी दिली. दिलीप सांबरीनं जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये केली. या सामना संपला या चौकारानं. 22च्या स्वरूपामध्ये चौकार पाहायला मिळाला. आणि पाहता विजयी संघ अर्थात 3G दोदानी संघ, या संघाला देऊया गोड गोड शुभेच्छा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहता जय बागेश्वर वाघेरा संघ आपण देखील या ठिकाणी सहभागी झाला. त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026च्या शानदार पर्वामध्ये आपलं देखील खूप खूप आभार. डीजे